आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूया। मुंबई उच्च न्यायालयाबाहेर काळी जादू करणाऱ्याचा शोध सुरू आहे। हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू हे साहित्य आढळलं होतं। अंधश्रद्धा निर्मूलन आणि काळी जादू या विरोधामध्ये कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून सध्या शोध सुरू झाला आहे। मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे। बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच 140 वातानुकूलित बसेस दाखल होतील। सध्या 24 एसी बसेस रस्त्यावर धावत आहेत। पुण्यात महानगरपालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद आहेत। ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होते। ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये 10 जलतरण तलाव दुरुस्त आणि तांत्रिक बाबींमुळेच बंद ठेवण्यात आलेले आहेत। पत्राचाळीची सोडत अखेर 4 एप्रिलला होणार आहे। गोरेगाव इथल्या आता 629 घरांसाठी माढा मुंबई मंडळाची तयारी सुरू आहे आणि घराचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत रहिवाशांच्या विरोधामुळे रखडलेली होती। पश्चिम रेल्वेकडून मागील 5 वर्षांमध्ये मुंबई विभागामधील 105 लेव्हल क्रॉसिंग बंद आहेत आणि त्यामुळे रूळ ओलांडतानाच होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे। उन्हाळी सुट्ट्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष साप्ताहिक रेल्वे आणखी 3 महिने चालवल्या जाणार आहेत। पुणे विभागामधील दौंड अजमेर, सोलापूर अजमेर या विशेष रेल्वे 29 जूनपर्यंत चालवल्या जातील। नवी मुंबईच्या खारघरमध्ये बेकायदा इमारतीवर सिडकोचा हातोडा, कल्पना नसताना कारवाई झाल्यानं रहिवाशांचे हाल झालेत। बाहेर काढल्यानं रहिवाशांवर सामानाबरोबरच रस्त्यावर राहण्याची वेळ आली। उपोषणाचं गंभीर वास्तव समोर आलं। पुण्यामध्ये यंदाचा मार्च महिना सर्वात तापदायक आहे। 10 वर्षातील शहरातील सर्वाधिक सरासरी तापमानाची नोंद। महिनाभरामध्ये उष्माघाताचे 27 रुग्ण आढळलेले आहेत। लहान मुलं, वृद्ध, गर्भवतींना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे।